उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती अक्कलकुवा आयोजित वन भाजी महोत्सव 2025 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लालू पावरा हे होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी सूरज नामदास, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रकाश खरमाळे, तालुका आरोग्य अधिकारी तृप्ती पटले, कृषी विस्तार अधिकारी दीपाली अढाईगे, तालुका अभियान व्यवस्थापक मीनाक्षी वळवी या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी एकूण 9 प्रभागातील 47 समूहांनी वनभाजी महोत्सवात सहभाग घेतलेला होता। त्यातील 3 सर्वोत्कृष्ट स्टॉलला क्रमांक देऊन गौरवण्यात आले। या प्रसंगी प्रथम क्रमांक महालक्ष्मी महिला बचत गट उंबिलापाडा यांना मिळाला, तर द्वितीय क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला प्रभाग संघ पिंपळखुटा, तर तृतीय क्रमांक रोहिणी महिला बचत गट भगदरी यांना मिळाला असून या तिघा बचत गटांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रस्तावना तालुका अभियान व्यवस्थापक श्रीमती मीनाक्षी वळवी यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक उमेद कक्षाचे मगन पाडवी यांनी केले। या प्रसंगी तालुका व्यवस्थापक IB सीट B पिंकी वळवी यांनी आभार मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका व्यवस्थापक MIS निलेश वसावे, प्रभाग समन्वयक तुषार वळवी, राकेश वसावे, योगेश जाधव, दिनेश जाधव, चंदुलाल ब्राह्मणे, बलराम झांजरे यांनी केले। ब्युरो रिपोर्ट चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकुवा। आणि पुस्तक संचालिकाही आहे। माझ्या ग्राम संघाचं नाव आहे उमेद महिला ग्राम संघ, त्याच्यात मी विवय आहे आणि नर्मदा महिला प्रभाग संघामध्ये मी CTC म्हणून काम करते। आमच्या गटाच्या महिलांनी एकूण 43 भाज्या तयार केलेल्या आहे आणि इथं त्या भाज्या आम्ही इथं स्पष्ट दाखवलेल्या आहे। एक भाजीचं नाव ही भगर इडली बनवलेली आहे, तांदळाची न बनवता भगरची बनवलेली आहे आणि आपलं गावरानी उडीदची डाळ टाकून आपण ही भगर इडली बनवलेली आहे। ही जी भाजी आहे ती गिलोळीची भाजी आहे आणि ही जी भाजी आहे ही पण जंगलातली भाजी आहे, मरेवडे आहे। ही जी भाजी आधीचे लोक आमच्या डोंगराळ भागातले लोक या भाजीला म्हणजे पोरं आजारी पडत नाही, सर्दी खोकला होत नाही यासाठी आम्ही डोंगराळ भागात ही भाजी आम्ही वापरतो आणि आम्ही खातो। आणि ही जी भाजी आहे मोखाची भाजी, ही सुद्धा अंग दुखत नाही, पाय दुखणार नाही यासाठी या भाज्यांचा आम्ही वापर करत असतो। आणि गोडपेंड ही पेंड्याची भाजी आहे। ही भाजी म्हणजे मजबूती व्हावी, ताकद येते या भाजीचं, म्हणून या भाजी आम्ही दररोजच्या भाज्यामध्ये वापर करतो। या भाजींना हा शेगवाचा पाला आहे। शेगवाचा पाला आमचे म्हणजे लहान पोरं खात नाही आणि या लहान पोरांना आपण कशा पद्धतीने तयार करून द्यायचं ते आपण त्या पोरांना वेगळ्या पद्धतीने म्हणजे असं डाळीत टाकून उडीदच्या डाळीत किंवा वेगवेगळ्या डाळीत टाकून फोडणी देऊन आपण त्या पोरांना देऊ शकतो। हिचे हे जंगली लिंबू आहे, किडनी स्टोनला हे याचा रस। माझं नाव मीनाक्षी वळवी, तालुका अभियान व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेद, पंचायत समिती अक्कलकुवा अंतर्गत आज रानभाजी महोत्सवाचे आयोजन केलेलं आहे। माननीय PD साहेब, गावडे साहेब तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अक्कलकुवा येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन केलेलं आहे। अक्कलकुवा तालुक्यामध्ये एकूण 2700 गट आहे, एकूण 153 VO आहे। त्याच्यामध्ये आपण विविध कार्यक्रम दरवर्षी हे घेत असतो। सन 2012 पासून अक्कलकुव्यामध्ये उमेद अभियानाचं काम चालू आहे। त्याच्यामध्ये आपण दरवर्षी असे विविध स्टॉल लावणे हे करत असतो, महिलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून। 10 वर्षात आपण पहिल्यांदा रानभाजी महोत्सव लावलेला आहे, तर ह्याच्यामध्ये खूप गटांचा प्रोत्साहन मिळालेले आहे। पहिले जेव्हा मी 2017 मध्ये जॉईन केलं तेव्हा महिला पुढे यायला घाबरत होत्या, स्टॉल सुद्धा लावत नव्हत्या। अक्कलकुवा तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा येत नव्हता, जिल्ह्याला स्टॉल लावले तरी जात नव्हता।
पण एवढ्या वर्षात आज भरपूर बदल झालेला ह्या आज बघायला भेटतोय। आज रानभाजी महोत्सवामध्ये भरपूर अशा गटांनी भाग घेतलेला आहे। तसेच भरपूर पदार्थ इथं आणलेले आहेत।